जरा चहा घ्या. अहो चहा घ्या. अहो चहा घ्या. कसला विचार करता एवढं? अरे 4 दिवस दिवाळी आली आता. हा, घरात काही रुपये सुद्धा नाही आता. घरात खरंच अहो एक बी पैसा राहिला नाही. आणि ह्या अतिवृष्टीमुळं फार वावराचं नासाडी झाली बघा. एक बी पीक राहिलं नाही. अहो त्याच्या जोरावरच दिवाळी करतो की आपण. हां, समद बाजरीचं नुकसान झालं, सोयाबीन पार पाण्याखाली गेलं, मूग आलं नाही, उडीद आलं नाही, इतकं नुकसान झालं काय सांगावं आता. माझे शेत होतं तेवढं शेतात घातलं. हा, आता दिवाळी कशी करणार आपण? अहो तुमचं बरोबर आहे. होता नव्हता पैसा खत पाण्याला, औषधाला, बी बियाणाला घातला. पण ह्या अवकाळी पावसाने आपल्या गरिबाची खुशी पार आनंद पार वाहून नेला बघा. कुणा पुढं हात पसरावं, कुणा पुढं नाही. अख्ख्या गावात तेच झाले. पण आपलं लयच नुकसान झाले बघा. अरे मला वाटलं आता कापसाचे पैसे होते, किती मस्त पीक होतं. हा, पण ते पावसाने काय ठेवलंय ना. ते पोराच्या तोंडाकडे बघू वाटत नाही अहो. त्याचं तोंड एवढंच झाले. होतं नव्हतं सगळं त्या शेतीला लावलं. अरे त्याचा तरी काय दोष आहे? तो काय गप्प बसतोय का? अरे सारखा इकडे या गावाला जा, त्या गावाला जा, या शहरात जा, त्याला काम लागणार. तू तरी काय करणार? हा, आपलं नशीबच फुटके आहे. कसं व्हायचं वा आपला ते. दिवाळी तर जाऊ द्या, लोक सगळं सणवार करतील. हा, आणि आपल्या घरात साधा दिवस सुद्धा लागायचा नाही. अरे त्या बँकेचं पहिलं हप्ते थकलेत, त्या सावकाराकडून पहिले 1,00,000-1.5 लाख रुपये. तो कोणत्या तोंडाने मागू त्याला पैसे मी? सावकार पण आला होता त्या दिवशी, म्हणत होता पैसे देता का नाही. मी म्हणलं अहो सावकार, बघताय ना तुम्ही गावामध्ये कसं चाललंय. या अतिवृष्टी वादळी पावसाने, अवकाळी पावसाने अहो पार शेतीची नासाडी झाली. आणि या पिकावरच तुमच्यावर कर्ज घेतलं तर की पीक विकलं की तुमचं देऊन टाकू म्हणून. ते सावकार म्हणले नाही, जर तुम्ही हे दिलं ना तर वावर नावर करून द्या म्हणले. चहा सुद्धा गोड लागेल बघ, एक सुद्धा गोड घेऊ वाटत. दादे बी इकडे तिकडे फिरतोय काम बघायला. काम करावं लागेल त्याला काय माहित. आता त्याचाच आधार आहे बघा. अरे लागलं असतं त्याला काम, तू सकाळीच गेलेलं आहे ना. हा, मी बी गेले होते बघा, कुणाला विचारलं की काय खुरपाय बिरपायचं. पण आता ह्या मरणाचा पाऊस झालाय अहो, सगळ्या रानांनी पाणीच आहे. मला बी कोणी काम द्यायला झालंय. आणि सावकार कोणच्या तोंडाने मी फोन करणार आहे? त्याच सारखं फोन येतो आता मला. सावकाराला म्हणा आता एवढ्या बारीत जरा माफ करा आम्हाला. आता बघताय ना तुमच्या तोंडासमोर डोळ्यासमोर समजत घडले. दाद्या आला. दाद्या काय रे बा, लागली ना नोकरी? काय सांगू आहे तुला, सगळ्या कंपन्यांकडे गेलो. आता ऐनवेळेस दिवाळी आली, कंपन्यांना सुट्ट्या आहेत, कोणीच घ्याय नाही. आणि बोनस ते द्यावं लागतं, त्याच्यामुळे कोणी दारात सगळं उभा करीत नाही. काय करू बाबा मी? आता आम्हाला वाटलं लागेल काहीतरी दिवाळीला. हा, आता कुठं रोजाने काम पण भेटा ना, म्हणलो ते करीन दिवाळीसाठी. नाही ना, या पावसानं कामच नाही रे. हे घ्या पाणी घ्या. काय नको नको पाणी मला. अरे का बरं, काय झालं? नोकरीचं काय झालं? नाही, 2-3 कंपन्यांनी गेलो. आता दिवाळीला कंपनीला सुट्ट्यात कोणीच घ्याय ना मला. अरे थकून आला असं पाणी तर पिक. अरे कसलं ऊन घे, झालं तर थोडं पाणी. नको आई, तोंडचं पाणी पळालंय. अहो मला वाटलं आता त्यांना चांगली नोकरी लागली असेल म्हणून मी घाई म्हटलं आता ते एवढं थकून बागून आलेत, म्हटलं पाणी द्यावं त्यांना. किती खुश होते मी आज. म्हटलं नोकरी लागली तर आपली दिवाळी चांगली जाईल. किती दिवस होता आपली परीक्षा पाहतो ना. देवाला पण दया येत नाही का हो आपली? बाबा नका जात. अरे 4 दिवसात दिवाळी आली रे. हो चालतंय, दिवाळीचं काय, दिवाळी प्रत्येक वर्षी येते. प्रत्येकाच्या घरात गोड थोडं काय ना. आणि माझ्या लेकरांना साधं किती आभागी असेल रे मी. नसू दे बाबा,
आपल्याला गोडधोड नसलं तरी चालन, काय होत नाही. अरे तू समजूतदार आहे म्हणून तू समजून घेतो. दुसरं वाजता तर मला असतं काय बापाने आम्हाला नुसता जन्म दिलाय, एक दिवाळी सुद्धा धड नाही. गेले 2 वर्ष ही आईच्याकडे जात होती दिवाळीसाठी, आणि यंदा आपल्याकडे आहे तर आपल्याला तिला काही साडी पण घेणं व्हायना का बांगडे. बांगडी जाऊ दे, काही गोडधोड. आई, तुम्ही नका काळजी करू. नाहीतर एक काम करू का, मी दुसऱ्यांच्या घरी काम बघू का? नाही तायडे, तसं नाही करायचं सुनबाई. अहो, घर आपल्या सगळ्यांचंच आहे ना बाबा. अरे मग जरी काय असलं होतं? सगळ्यांचं असलं तर तू नको, आम्ही पाहू ना. वा उद्या काय म्हणते ना की बायको लावलं इकडं आणि हे बसलेत घरी. अहो, लोक काय ती बोलायलाच असतात, ती काय आपल्या घरात बघायला असतात का? तुम्हीच सांगा ना. आपलं घर आहे, आपण सगळ्यांनी मिळूनच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे ना. नको सुनबाई, तुझ्या सासऱ्यांनी कधी मला असं कोणाच्या घरी कामाला नाही पाठवलं, आणि तुला पाठवतील वय. आमच्या घरची लक्ष्मी आहे तू. अहो आई, आपल्यावर आज ही वेळ आली आहे म्हणून मी म्हणते, नाहीतर काय गरज आहे? मलाही माहिती आहे ना तुम्ही मला नाही पाठवणार म्हणून. तुम्ही नका काळजी करू, मी पाहतो काय करायचं. हा बाबा तुम्ही बघा, मी पण आहे ना गावंड्याच्या हाताखाली बघत होतो, तिथं एक ठिकाणी विचारलं होतं. बरं, मला बी विचार जर असेल तर मी बी येते. नको आई, मी पाहतो. आम्ही मी खंबीर आहे. तुम्ही असले कामं नाही करायची, भांडे घासायची, दुसऱ्याची धुणं धुवायची, हे नाही करायची. चल. अहो, संसार समजायचा असतो, मिळून केलं तर सगळे प्रश्न सुटतील बघा. माझं पण तेच म्हणणं आहे, आपण सगळे मिळून करू ना काही ना काहीतरी. नको आई, दिवाळीला तुम्ही कामाला जाणं नाही बरं दिसणार. आम्ही पाहतो बाबा. मी चल. बरं, आता हा विषय थांबवा, पहिलं जेवून घ्या, मग बघा काय करायचं ते. चला, स्वयंपाक केलाय मी. जेवल्यानंतर मी पाहतो कोणाकडे तरी उष्णपासून. हा चल, मी पण. चला. चल. चला. आणि आई आता रडायचं नाही. तू काय करतो आता? मी ते गावंड्याला विचारलं होतं, त्याच्या हाताखाली. मग ते बघतो आज काम असलं चालू तर मी अरे पण जातो. तू तर काम कधी केलेलं नाहीये दादा. नाही बाबा, मी करतो. अरे मी पाहतो ना, मी करतो उष्णपासनं काही. तू काम नाही केलेलं कधी. तू कंपनीचं बघ कुठं काही. हा नाही, कंपनीत जाऊ द्या, आजचे दिवस मी बघतो, उद्या चट कंपनीच बघन. बरं चल, मी पाहतो काय करायचं. आणि काय लय मानव नका घेऊ बाबा. हा, तुम्हाला माहिती आहे आईचा स्वभाव कसं बोलणार. खायला का काम नाही तर काय नाही तर बरेच दिवस झाले. हा हा, पावसाने बंद वगैरे झालंय नाही का? बरं. हो साहेब, बोला की. तुम्हाला नव्हतं मी काल म्हणलं की ते कामाचं बघा. कामाचं हा, काम म्हणलो आज. तुम्ही नाही म्हणले हाय काम चालू आहे सेंटरिंगचं. नाही राव, पावसाने काही सगळे काम बंद पडल्यात. काम वगैरे काय नाही आता आमच्याकडे. अहो बघा की आजचे दिवस एकच दिवस द्या काम. नाही राव, तुम्ही सकाळ धरून डोकं उठावलं राव. नाही म्हणाल तुम्हाला कळतं का? कामच नाही तर आमचेच कामं सगळे बंद पडल्यात पावसाने. अहो साहेब, कोणतं काम करेन नाही, नाही, काम वगैरे काय नाही. हा, जेव्हा असेल तेव्हा सांगू तुम्हाला. आजचे दिवस बघा की. नाही नाही, आता सध्या तर काहीच नाही. आता सध्या सगळं स्लॅकच आहे, कामधंदा वगैरे काहीच नाही, बंद आहे सगळं. आम्ही सध्या बसू नाही तर आम्हालाच काम भेटणार. थोडी उचल बिचल भेटेल का? परत येईन तुमच्याकडे कामाला मी. उचल वगैरे काय नाही. थोडी मदत जाय. नाही 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 नाही, नाही भेटू शकत. अहो दिवाळीमुळे. नाही हो सर, तुम्ही निघा आता, जावा. सुनबाई, मी ना जरा गावातून जाऊन येते, थोडं काम आहे माझं. कुठे चालले पण आता तुम्ही? आता काय काम आहे? आहे माझं थोडं काम, आले की सांगते मी. हां, येते मी. बरं. आत्ता काय काम असेल आईंना गावात? एक काम करते, मला तर वाटते काम बघायलाच गेले असतील काहीतरी. मी पण जातेच. शाळेत नाही गेली बाय तू? का नाही गेली? जायचं तर तू गोळी गोळी खायची एखादी, जायचं. दादा नमस्कार. नमस्कार. हो, काही काम असेल तर सांगा की, करते मी.
नाही आमच्याकडे काम नाही, काय नाही, काय नाही. अहो काय बी काम करेन मी. काय नाही, रानाने ग पावसाने त्याने रानाने गवत झालेत मरणाची. मग मी गवत उपटू का? खुरपून देऊ का तेवढं? सगळं चिखल पाणी सगळं त्याच्यात, आम्हीच बसून येतं. तुम्ही आपलं निघा बघा तिकडे कुठेतरी. ते सरपण पडले तेवढं तोडून देऊ का? नाही 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 करू, काय ना करू. तिथं लय गबाळ झाले तेवढं झाडून देऊ काय? नाही नाही काय ना करू. अहो द्या राहू की दे, नको, 100-200 रुपये द्या, मी तेवढं करते. नको आमच्याकडे रुपया नाही. जावा निघावा जावा. अहो दादा असं नका करू, माझ्यावर लय वाईट परिस्थिती आली बघा. सण आलाय तोंडावर पण घरात रुपया नाही बघा खर्चायला. आम्ही काय करायचं त्याला? मग द्या की, एवढं करते ना तुमचं. दुसरं काय का तुमचे घर सारवून देऊ का? नाही नको नको, हा काय करायचं नको. तुम्ही जावा जावा तुम्ही बघा. अहो असं काय करता दादा पाय हो, जा. पडते अहो तुमच्या. निघ निघ जा. अहो द्या की काहीतरी काम जा निघा. थोडस. नाही 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 काय नाही आमच्याकडे. जा. तेवढं करते की. अहो जा म्हणलं. ए यार कुठं आहे, काही कळा ना तुझं मला. हा काय नाही, आहे काम चालू. उतर की मग, काय गाडीत बसून काय. हा मग आता डोकं चला राव. हा काय झालं? लोक पैसे देत नाही, काय नाही, याजन दिलेले. हा याजान देऊन आपण हे होत राव. काय काय म्हणते ते? थांब बरं, काय म्हणणं बघ बरं. हा काय साहेब काम असलं तर त्यांना काय कसलं काम? काय तुमचं शेताचं असो, तुमचं काय ऑफिसचं काय असलं तर ते मागचे 1 लाख यांच्याकडे आहेत का रे? हा आहेत की. कधी द्यायचे? अहो साहेब देतो ना पैसे. काय देतो 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 लावलंय. पैसे कधी द्यायचे? पैसे फुकट आहेत कधी? कष्ट करावं लागतंय आम्हाला. अहो कापसाचं पीक कसं तुम्ही तर पाहिलं सगळं पाण्यात गेलेलं आहे आता. हा पाण्यात गेलं. मी पाऊस पाडलाय का तेव्हा? का मागचे 1 लाख. आणि मला माहिती आहे कामाच्या नाटकाने तुम्ही पैसेच न्यायला आलेले आहेत माझ्याकडून. नेतात काय ते. अहो दिवाळी आली 4 दिवसावर. ते याच या सोडून द्या, पण मुदला भेटा नाही मला, डोक्याला ताप झालाय. अहो तुमचे मी सगळे एकुलते पैसे चुकून हा, मागलं मिठवलं असतं, दिलं असतं ना तुम्हाला त्यांनी. अहो तुमचं आता कापसाचे जे पैसे द्यायचे होते पण तुम्ही पाहिलं ना कसं. मी तरी काय करणार? मी थोडंच पाऊस ये म्हणलंय आणि याचं नुकसान कर असं म्हणलंय का मी? हा नाही एवढ्या वेळेस काहीतरी गरज करा मला. नाही नाही पैसेच नाही बाबा, पहिले द्या. तेच लय अवघड आहे. आणि तुम्ही काम मागा आलेलं नाही ते मला मागाशीच माहित झाले. हे परत आले म्हातारं पैशाला. हा हा याच नाही, आणि पैसे तर मुद्दल गेली. तुमचं काम सांगा ना काहीतरी. म्हातारं तुला सांगितलं कळतं का रे? डोक्यात जाऊ नको माझ्या. अहो, माझ्या लेकरांना ते लेकरं मरू दे तिकडं, मला काय घेणं नाही. ते लेकरं तू ये म्हणून आई दिलेत पैसे. हा तेवढं देऊन टाका त्यांचं पैसे. 8 दिवसात जर पैसे नाही भेटले, आता बरं झालं तू आला, मी येणार होतो घरी, तर मी ना मग बघन तुझ्याकडं. अहो शेठ तुमचे पाय ते पाय काय बी नको, नका जा, बघू. पैशाचं नियोजन ते कर. पहिलं त्यांचं देऊन टाका ते पैसे. एवढ्या वेळेस गरज करा ना थोडी. नाही नाही नाही, पहिले मिटवा मग परत देऊ. पिक बिक काय माय येतच चाललंय तू, काय कळा ना मला. जा म्हातारे जा, निघ जा. काय राव हे सकाळ केला सकाळ ताप आहे. चल लवकर, पनवती लागली सकाळ सकाळ माया माग. परत होईन का नाही काम आपलं? हा माकार डोक्याला ताप झाला. काय ते? सकाळ सकाळ निघा. जा उठ, घरात जा, काम धंदा कर. जा जा. काय बसली मग? काका काय बोला ऐका ना, बोला. तुमच्या शेतात काही काम असेल तर मला सांगा ना. आता आमच्या शेतात काम तर नाही पण पाणी आहे हो. पाणी? लय पाणी. अहो पाणी नाही, मला कामाची खूप गरज होती हो. काम नाही हो आमच्याकडं. बघा ना थोडंफार असेल तर. नाही काम नाही, काय नाही आमच्याकडे, काय नाही. मगाशीच कोणतरी आलं ती, परत तुम्ही आला. कोण आलतं कोणतरी, तुमची कोण होती ती? कोण आलेलं? आलतं कोणतरी मगाशी. अहो काका बघा ना, तुमचं काहीतरी असलं ना, काही काम असू द्या, शेतात नसेल ना तर मी घरातलं सुद्धा काम करायला तयार आहे हो. नाही काम नाही हो आमच्याकडे. प्लीज हो, असं नका करू, मला काहीतरी काम द्या. नाही. मला खरंच खूप गरज आहे. प्लीज द्या ना काहीतरी काम. नाही काम काय माझ्याकडं. काय देवा तुम्हाला बोलच. अहो तुम्ही जरी म्हणले ना भांडी घास, तर मी भांडी पण घासायला तयार आहे तुमच्या घरी. नाही. पण मला ना काहीतरी काम द्या ना. असं नका हो करू प्लीज.
नाही मी नाही तुमच्या ना पाया पडते वाटलंच तर, पण मला ना काहीतरी काम द्या काका. बघा ना हो, तेवढं काही पण काम असेल तरी मी करायला तयार आहे, पण नाही नका म्हणू प्लीज. नाही बाई, उठ जा. काम नाही माझ्याकडे, काय अहो नाही, असं नका ना करू, असं नका करू तुम्ही प्लीज. काही पण काम असेल तरी चालेल. नाही नाही तुमच्या घरचे कपडे धुईल मी, भांडी घासेल, काही काही नाही पण. माझ्याकडे. उठ आणि जा बरं, तू जा आता. का वैताग दिलाय सकाळ सकाळ? जा निघा. ए मुक्ता, ए मुक्ता, मुक्ता नाही का इथं? का हो बाबा, कधी आले? आत्ताच येऊन बसलो. काय बाबा, लय अवघड आहे कामाचं. कुठंच नाही भेटलं. कुठंच नाही भेटलं. ठेकेदाराकडे गेलतो, काय म्हणते? कशाचं कामच नाही म्हणतात. कुठं कामच चालू नाही, भेटणार त्यांनाच कामं भेटणार तर आपल्याला कुठून देते? अरे मी त्या सावकाराकडे गेलो होतो. काय म्हणला? त्याला म्हणलं काही काम असलं तर द्या. काय म्हण देतो म्हणला का? काम तर नाहीच, पण इतकं बोलला मला. म्हणलं पहिलेच 1,00,000-1.5 लाख रुपये झाले तुमच्याकडं. काम नाही म्हणलं, ढकलून लावलं त्याने मला. आणि आता हे काय, आपल्याला पैशाचं लय अवघड झालंय. आता पिकाचं रानात तर काही नाही. कुठून पैसे आणणार बाबा आता तुम्ही? कशाची दिवाळी करायची रे बाळा? दिवाळी दिवाळी दिवाळी, लोक म्हणतात दिवाळी आली. कशाची दिवाळी करायची? जाऊ द्या, दिवाळीचं नका तुम्ही लोड घेऊ. जाऊ द्या, दिवाळी प्रत्येक वर्षी येईन. अरे पण माझ्या लेकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. नाही बाबा, काय करायचं नाही. तुम्ही आमच्यासाठी लय केलेलं आहे. काय केलं? काय नाही बा, काय नाही. दिवाळी काय ह्या वर्षी गेली, पुढच्या वर्षी येईन, त्यावेळेस आपण चांगली बनवू. बाबा बघा ना, अतिवृष्टीने पार काय आपल्या भुईसपाट झालं सगळं. अरे दादा, मी लई स्वप्न पाहिलं होते वर्षी. पाऊस अगोदर वेळेवर झाला, कपाशीचं आपण लागण केली, त्या कपाशीच्या याच्यावर आपण असं दिवाळी मोठी करू, उत्पन्न येणं, असं लई 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 मोठे स्वप्न होते माझी. पण ह्या अतिवृष्टीने ना सगळे धुळीस मिळाले बघ. आपण काय करणार त्या निसर्गाला? निसर्ग पुढे काय करणार आपण? आईन ते कुठे गेलेत दिसनात? काय मलाच सांगून नाही गेल. आई, ए आई, बाहेर गेली का कुठं? तुम्ही आली. कुठे गेली ती आई? तुम्ही कधी आला? मी आत्ताच येऊन बसलो. बस की खाली. तू कुठे गेली ती? आवाज देत होता तुला. मी जरा बाहेर गेलते. बाहेर म्हणजे कुठं? तुला रडायला काय? रडाय काय झालं आई? सांगशील का? खाली बस. खाली बस. काय हो, काय वेळ आली आपल्यावर. ज्याच्या नाही त्याच्या पाया पडते मी कामासाठी, पण कुणी बी काम द्यायला झाले बघा. ते तात्यांकडे गेले होते, काय म्हणले? हाकलून लावलं हो त्यांनी. काम नाही म्हणले. तुमच्या दोघांच्या जीवावर तरी किती वेळ बसायचं आम्ही, किती दिवस बसायचं. अरे तुला सांगितलं होतं ना, तू कधी काम केलेलं नाही दुसरीकडं, नको जाऊ कुठं. तू मला सांगितलं का? अहो पण म्हणलं तेवढेच हातभार होईल तुम्हाला, पण कुणी बी काम द्यायला झाले बघा. अरे आम्ही दोघं पाहतो काहीतरी. अहो बघते की तुमची धडपड बघते की मी रोज येत आहे जात आहे. कोणी बी काम द्यायला झाले तुम्हाला. म्हणलं घरची कोणी कामं दिलं तर तेवढंच, पण कोणी बी काम द्यायला झाले बघा. बघा पावसा पाण्याचं हिंडू त्याला पण सर्दी खोकला झालाय, तर दवाखान्यात जायला पैसे नाही. अरे मी त्या सावकाराकडे गेलो होतो, पण त्याचेच पहिले 1.5 लाख रुपये आहेत. त्याने हाकलून लावलं परत. थोडं बी देणार नाही म्हणलं. नाही म्हणला. मी पण मस्त कामाचं पाहिलं, पण आता या पावसाने आहे का ग कोणाला काम? अरे समद्यावरतीच बारी आली आहे, पण आपलं लयच वेगळं आहे बघ. 18 दारिद्र्य
ती पुढे तू गेली. कुठे गेली होतीस आता? मी काम बघायला गेले होते. काय का? तुला सांगितलं होतं ना नको जाऊ, आम्ही पाहतोय काम. अहो पण मला आता कळत नाही का आपली परिस्थिती कशी आहे. मी पण याच घराचा भाग आहे नाही. मग मी केली थोडीफार मदत, थोडाफार हातभार लावला माझ्याच्याने तर काय होणार आहे. आपलीच परिस्थिती थोडी सुधारणार आहे ना, म्हणून मी गेले होते. पण कोणीच काम देत नव्हतं. ते संतोष काकांकडे गेले तर त्यांनी हाकलून लावलं मला. अरे बा तू कधी काम नाही केलेलं, कोणी सांगितलं तुला जायला? आणि त्या तात्याकडे मी बी जाऊन आले होते, मला बी नाही दिलं त्यांनी काही काम. अहो बाबा पण आपल्यावर वेळच अशी आली आहे तर काय करणार, म्हणून गेले होते काम मागायला. हो मी काय म्हणते, माझे 2 डोरले मोडायचे का? येडी का काय तू? हा? अहो येडी म्हणजे काय म्हणताय तुम्ही? अहो हे सोन्याचं जर सोन्यासारख्या माणसांना जर उपयोग नसेल तर काय फायदा आहे त्याचा? अहो आई, आधीच माझ्या गळ्यात काय राहिलं नाही आणि त्यात तुम्ही जर हे मोडायचं म्हणताय तर आपल्याजवळ काहीच नाही राहणार हो. अगं माझ्यासाठी काळं मनीस लय मोठं आहे. काय करते या सोन्याचं? तेवढी दिवाळी तर होईल आपली. अगं आई, ह्या दिवाळीला बाबांनी लय स्वप्न बघितले तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला दोघींना पण एक एक दागिना करणार होते. आता काय करणार, वेळचा. जाऊ द्या, मी काय म्हणते, काही ना काहीतरी मार्ग निघेलच. हाय आपण असं सारखं रडून आणि विचार करून काही नाही होणार. चला 2 घास खाऊन घ्या बरं. नाही मला नाही भूक आता. अहो, चला की. तुम्ही चल जेवून दादे, घ्या. दादा तुम्ही जेवून घ्या. तुम्ही येताय बाबा मागून? चला ना. नाही मागून येताय का हा मग? मी येतो मागून, तुम्ही जा. सुनबाई तुम्ही जेवून घ्या. चला. मी ताट करते या. सावकाराचा फोन. हॅलो हॅलो, हा बोला ना सर. काय झालं पैशाचं? अहो दिवाळी झाल्यावर देतो ना तुमचे पैसे. दिवाळी की बिवाळी मला काय सांगू नका, मला पैसे लागत आहेत. अहो दिवाळी झाली ना तुमचे सगळे चुकतो करतो मी पैसे. मला पण दिवाळीला लागते, आता असं काय करतो म्हातारी? अहो सावकार साहेब पैशाचं काम नाही झालं. नाही झालं नाही, एक काम कर, काय तुझ्या किडनी ऐक नाही तर काही कर, नाही तर तो पोरग काय कामाला एका ठोकडं मला पैसे पाहिजेत. मला काय सांगू नको. फक्त 8 दिवस थांबायचं. दुपारी येतोय 12 वाजता, ठेव फोन, मला काय सांगू नको. कसलं मेसेज आहे? अहो माझी तर 1 कोटीची पॉलिसी आहे, माझ्या लक्षात पण नाही राहिलं. आणि मी समजा या घरात जर असलो नसलो काय फरक पडणार आहे आता? पण माझ्या लेकरांची दिवाळी गोड होईल. नाही मला काहीतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे. सारखं सारखं ते सावकाराचा फोन. पण माझ्या जाण्याने जर माझ्या लेकरांचं जर चांगलं होत असेल ना तर हा शेवटचा उपाय चांगला आहे. काय सारखं सारखं सावकाराने दम द्यावा. त्या पावसाने तर फार नुकसान करून टाकले. ह्याच्याशिवाय मला गत्यंतर नाही आहेत. काय माझ्या जीवनात खरं आहे? दिवाळी कशाची दिवाळी करायची? गरिबांची दिवाळी आहे का? शेताकडे जावं तर सगळं पाण्यात गेले. जगण्यात काय अर्थ आहे माझं? पण माझी पॉलिसी 1 कोटीची.
मी जर आज माझं काही बरं वाईट केलं ना तर माझ्या लेकरांचं पण चांगलं होईल. नाही, आज शेवटचा उपाय हाच. हा बर बर ये. काय माहित, अरे असतील इथंच, गेले असतील बाहेर जरा. औषधाची बाटली इथंच ठेवली ती की मी. कुठे सापडते का? कोणतं काम नीट नाही. अरे इथंच ठेवली ती की, आत्ता होती सकाळी मी ठेवलेली तू दिलेली. अहो पण बाबा कुठे गेले? बाबा औषध, अहो काय करते नाही ना बाबाला. कुठे बघू आपण. अगं बाई, आ! जाऊ दे दरवाजा. आ! कुठे गेले? आ! बाबा आ! आ! मुक्ते, मला माफ कर आता. दादा, तू पण मला माफ कर. देवा, येतोय तुझ्या घरी आता. अरे बाबा काय करताय तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? अहो काय लावलं बाबा तुम्ही? अरे काय करू तर काय करू मी? अरे घ्यायचं असतं का? आमचा विचार नाही केला का थोडा पण? काय असं करायला लागलंय तुझं? जगणं तर पुरुषार्थ काय आहे? अहो बाबा, तुम्ही औषध पेला आणि कोणाकडे बघायचं? अरे दादा, त्या सावकाराचा सारखा फोन येतोय. 4 दिवसात दिवाळी आली. बाबा पण आपलं ठरलं होतं ना की सगळे मिळून करू काहीतरी, मग तुम्ही हे पाऊल कशाला उचललं? आपण काहीतरी मार्ग काढू. किती मार्ग काढायचे? एक दिवाळी गेली म्हणून काय आपलं काय सगळं संपलं का? आणि हाय तो सावकाराला जाऊ द्या जमीन, काय गरज नाही आपल्याला जमिनीची द्या. आणि नाही केली तर नाही केली, 1 वर्ष दिवाळी काही बिघडत नाही. आम्हाला नाही काय पाहिजे, पाहिजे का नाही पाहिजे? आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे, आम्हाला काही नको. बाबा तुम्ही असले ना दररोज आमची दिवाळी आहे. बाबा आमचा आधार तुम्ही येतो, आणि तुम्ही जर हे असं काही वेळ वाकडं केलं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगणार? असं नका वागू परत. असं काय विचार केला तुम्ही? आमचा विचार नाही आला का तुम्हाला? दादा, मी करणार तरी काय रे? अहो आज नाही उद्याच तू मार्ग निघन, पण हा मार्ग काढून ह्या. अरे दादा, माझी 1 कोटीची पॉलिसी आहे. हा, आणि मी जर जाणे, जर तुमचं जर कल्याण होत असेल तर माझ्या रानात काय काय? अहो ते 1 कोटी चुलीत गेले. आणि माझं तरी काय राहिलंय आता? अहो तुम्ही बघता आम्हाला आहेत ना, हेच लय आमच्यासाठी, आम्हाला काही नको बाकी. हो, तुम्हीच आमची संपत्ती हो. तुम्ही सोडून गेल्यावर आमचं कसं व्हायचं? अरे आता मी माझं राहिलंय तरी काय आता? हा, जाळ पडला त्या पैशांचा. आम्हाला नको पैसे, आणि सावकाराला काय सांगायचं ना ते सांगते मी. राहिलेली जमीन आहे त्याला लिहून देऊ त्या सावकाराला, त्याच्या कशात घालू ती नको आपल्याला. अरे 1 कोटीची पॉलिसी आहे दादा. असू द्या पॉलिसी, काय नको आम्हाला ते पैसे, आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे. बाबा आम्हाला पैसे महत्वाचे नाही, तो तुम्ही महत्वाचे. बाबा पैसे आपण आज न उद्या ना 1 कोटी नाही 2 कोटी कमवू, पण तुम्हीच नसल्यावर काय पैसेच करायचंय? ते कोटीपेक्षा अनमोल हो आम्ही. तुम्ही आमच्यासाठी, तुमचा आधार आम्हाला खूप मोलाचा आहे. आम्हाला काय पैसे नको, दिवाळी नको, काय नको, काय नको, शेती नको, फक्त तुम्ही पाहिजे. आपण 1 वर्ष नाही दिवाळी केली ना तरी चालेल, पुढच्या वर्षी करूच की आपण दिवाळी. कोणती पुढच्या वर्षी यायची? कधी तुम्हाला गोड कवळी केलं मी? काय झालं, एकदा नाही खाल्लं म्हणजे दरवर्षी यायचं ना आपलं. असू द्या, काय गरज नाही आपल्याला त्याची. असू द्या, आता या वर्षी एवढं नुकसान झालंय, आपण 1 वर्षभर सगळे मिळून काम करू आणि पुढच्या वर्षी चांगली दिवाळी करू. पण तुम्ही परत हे असं पाऊल नाही उचलायचं बाबा. आता झाले नुकसान, पण पुढच्या वर्षी येईल की होत्या बळीराजाला आपली थोडी तरी किव येईल हो त्याला.
पुढच्या वर्षी सगळं चांगलं होईल. अजिबात असं विचार करायचा नाही. अरे ते सावकार सोडीन का मला? सावकाराला काय म्हणायचं सांगतो आम्ही. सांगू आपण सावकाराला काहीतरी. नाही ना ऐकलं त्याला जमीन देऊन टाकू ती. हा नको आपल्याला जमीन बी. वाटलं तर आपण दुसऱ्या गावाला जाऊन राहू, काय बी कपाड कष्ट करू, मोलमजुरी करून जगू, पण असं टोकाचं पाऊल कधी उचलायचं नाही तुम्ही. बाबा आणि हा विचार आहे ना आता डोक्यातून काढून टाका तुम्ही. चला 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 घरी आता. चला आता.